नमस्कार. आज आपण बघणार आहे हॅलो दादूच्या मर्चंट वेब ॲपवरून तुम्ही तुमचं साइन इन कसं करू शकताय. नवीन अकाउंट असेल तर कसं क्रिएट करू शकताय. जेव्हा तुम्ही लिंक ओपन कराल तेव्हा तुमच्यासमोर हे पेज असेल. त्यामध्ये ते तुम्हाला खाली ऑप्शन असेल साइन अप करायचा. जर तुम्ही एक्झिस्टिंग कस्टमर असाल तर इथून डायरेक्टली तुम्ही ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून रजिस्टर करू शकताय, साइन इन करू शकताय. आणि जर तुम्ही नवीन असाल तर इथं डोंट हॅव ॲन अकाउंट आणि साइन अपचा ऑप्शन आहे, तिथे तुम्ही टॅप करायचं आहे. इथे समोर तुम्हाला हे पेज दिसेल. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्टोअरच्या लोगोची इमेज अपलोड करून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमची इमेज ॲडजस्टही करू शकता तुमच्यानुसार. कन्फर्म केल्यानंतर इमेज ॲड होईल. इथे तुमच्या स्टोअरचं नेम येईल. इथे तुमच्या स्टोअरची ईमेल आय डी. इथे तुम्ही कंट्री सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे सिटीचा ऑप्शन येईल तुम्हाला. तुमच्या स्टोअर ज्या सिटीमध्ये असेल त्यानुसार तुम्ही इथे तुमची सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. पुढे तुम्हाला ॲड्रेस मिळेल, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्टोअरचा डिटेल ॲड्रेस ॲड करायचा आहे. इथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड करायचा आहे स्टोअरचा. इथे एक नवीन पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. आणि साइन अप बटनवरती क्लिक करायचं आहे. जो कॉन्टॅक्ट नंबर ॲड केला असेल त्यावरती 6 अंकी एक व्हेरिफिकेशन कोड जातो, तो इथे टाईप करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय करायचा आहे कोड. इथं तुमचं पेज ओपन होईल. तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथं तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत, ज्यामध्ये हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ॲड करावे लागतील. इथे तुम्हाला पेनचा ऑप्शन दिसेल. इथे एडिट बटन आहे हे. इथं तुमच्या डॉक्युमेंटची इमेज ॲड करायची आहे. इथे आम्ही डेमो व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे डेमो इमेज ॲड करत आहे, पण तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची ओरिजिनल इमेज अपलोड करायची आहे. इथे येईल तुमचा डॉक्युमेंट आय डी. इथे तुमच्या डॉक्युमेंटची एक्सपायरी डेट असेल. सेव्ह म्हणायचं आहे. इथे तुमचं डॉक्युमेंट ॲड होतो. त्यानंतर मी नेक्स्ट ॲड करत आहे GST सर्टिफिकेट. इमेज ॲड करून घ्यायची आहे. तुमचा डॉक्युमेंट आय डी टाकायचा आहे. एक्सपायरी डेट ॲड करून घ्यायची आहे. नेक्स्ट इथे पॅन कार्ड ॲड करत आहे मी. पॅन कार्डची इमेज येईल इथे. ओरिजिनल डॉक्युमेंटच ॲड करा, कारण की इथे व्हेरिफिकेशनला जाणार आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट. इथे मी पॅन कार्ड नंबर टाकणार माझा. नेक्स्ट तुमचं आधार कार्ड ॲड करायचं आहे. कन्फर्म. इथे तुमचा आधार नंबर येईल डॉक्युमेंट आय डीमध्ये. नेक्स्ट तुमच्या अकाउंट डिटेल्स ॲड करायचे आहेत. इथे तुम्ही तुमचा पासबुकचा किंवा चेकचा इमेज टाकू शकता. कन्फर्म. इथे तुमचा अकाउंट नंबर ॲड करायचा आहे तुम्ही. सेव्ह म्हटल्यानंतर डॉक्युमेंट तुमचा ॲड होतो. इथे बिझनेस ॲड्रेस प्रूफ, यामध्ये तुम्ही तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल ॲड करू शकताय. त्याची इमेज अपलोड करायची आहे इथे फक्त तुम्ही. कन्फर्म. इथे मी सगळे डॉक्युमेंट्स ॲड करून घेतलेले आहेत. आता हे जे आहे माझं स्टोअर ते आता व्हेरिफिकेशनसाठी जाईल ॲडमिनकडे. ॲडमिन सर्व डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुमचं स्टोअर ॲक्सेप्ट करेल. त्यानंतर तुमचं स्टोअर लाईव्ह होईल आणि तुमच्या स्टोअरमध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट ॲड करू शकता. धन्यवाद.